नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मंडळ अधिकारी अर्थात सर्कल ऑफिसर पदासाठी जवळपास 20-50 जागांसाठी मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रामध्येच तुमच्या अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत, नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी मिळणार आहे। संपूर्ण माहिती आपण या भरतीबाबतची आज या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अर्थात त्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्या भरपूर आहेत मित्रांनो। 2000+ जागा भरल्या या ठिकाणी जात आहेत या भरतीमार्फत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी पात्रता कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, अर्थात हे बेसिक क्वालिफिकेशन आहे। याबाबतचं डिटेलमध्ये माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत मित्रांनो। तुम्ही नजीकचं एक्झाम सेंटर त्या ठिकाणी चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। नोकरी ठिकाण तुम्हाला कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्येच नोकरी करायची आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह गोष्ट आहे। मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार या ठिकाणी 48,480 ते 85,920 या ठिकाणी पे स्केल मिळत आहे, ज्यामध्ये बेसिक पेस तुमचा 48,480 राहणार आहे आणि नोकरी ही कायमस्वरूपी आहे। सो या सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच ही भरती मित्रांनो पॉझिटिव्ह आहे। जर क्वालिफाय होत असाल तर अप्लाय नक्की करू शकता। आता जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत, यांचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस ऑफिसर अर्थात मंडळ अधिकारी पदांसाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी 29/1/2026 पासून 18/2/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। मार्च 2026 मध्ये टेंटेटिव्हली तुमची एक्झाम होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो त्याची डेट्स त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे। सो तुम्हाला डिपार्टमेंट समजलं असेल किंवा संस्था समजली असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता इन्व्हॉल्वमेंट सॅलरी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे, 48,480 ते या ठिकाणी मित्रांनो 85,920 हा पे स्केल तुमचा या ठिकाणी राहणार आहे। स्टार्टिंग सॅलरीज तुमची बेस्ट इन क्लास तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला PF, कॉन्ट्रीब्युशन पेन्शन फंड, NPS, LFC, मेडिकल फॅसिलिटी या सर्व गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत। सो या बेसिसवर तुम्हाला बेस्ट इन जॉब या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। यामध्ये बघा डिटेल्स ऑफ वॅकन्सी आपण बघूया। आता ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये 20,050 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। ज्यानुसार तुम्ही बघू शकता सर्कल, स्टेट आणि लँग्वेज सुद्धा तुम्हाला त्या स्पेसिफिक रिजनची स्टेटची येणे आवश्यक आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि मराठी भाषिकांसाठी टोटल 194 जागा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळत आहेत। सो नंबर ऑफ वॅकन्सीज महाराष्ट्रासाठी चांगले आहेत, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। रेग्युलर वॅकन्सीज 194 आणि बॅकलॉगच्या या ठिकाणी जवळपास 10 अशा जवळपास मित्रांनो 204 जागा तुम्हाला महाराष्ट्रासाठी पाहायला मिळत आहेत। सो नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। आता या पदांसाठी क्वालिफिकेशन आपण बघूया काय लागणार आहे। तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन। थोडक्यात कोणत्या विषयामध्ये जर तुमची पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। हे एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलं आहे, या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। एज लिमिट बघू शकता 21 ते 30 वर्ष एज लिमिट, जे तुम्हाला 31/12/2025 ला कॅल्क्युलेट करायचं आहे। 21 ते 30 वर्ष एज लिमिट ही या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी राहणार आहे, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन, अपंगांना 15 वर्ष, 13 वर्ष, 10 वर्ष रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार। एलिजिबल जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सुद्धा 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज नक्की करू शकता। या व्यतिरिक्त मित्रांनो काही ॲडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, ज्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे मित्रांनो, ज्यामध्ये मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या तरी शेड्यूल कमर्शियल बँक और एनी रिजनल रुरल बँकमध्ये असणे आवश्यक आहे, जी सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये लिस्टेड आहे। सो हे जर क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे तर अप्लाय करू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहात त्या ठिकाणची लोकल लँग्वेज रीडिंग, रायटिंग आणि अंडरस्टँडिंग तुम्हाला असणे आवश्यक आहे त्या भाषेचं। सो मराठीमधून महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, ज्याची एक टेस्ट होणार आहे मित्रांनो, जी फक्त क्वालिफाईंग असणार आहे, जी भाषा तुम्हाला येते की नाही ते पाहण्यासाठी। ज्यांच्याकडे 10वी-12वी सर्टिफिकेट असेल मित्रांनो त्यांना कोणती एक्झाम सुद्धा ही देण्याची गरज नाही, जी क्वालिफाईंग असेल ती सुद्धा गरज नाही आहे। सो जर तुम्ही 10वी-12वी मध्ये मराठी विषय घेऊन पास झालेला असाल तर तुम्हाला याबाबत चिंता
करण्याची गरज नाही आहे. आता त्यासाठी सिलेक्शन कसं होणार आहे बघा, तर ऑनलाईन टेस्ट, स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू मार्फत तुमचं सिलेक्शन होईल. ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये पहिल्यांदा तुमची 2 तासाची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. यामध्ये तुम्ही बघू शकता जे महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला पाहता येईल मित्रांनो, या एक्झाम नंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो द्यायचे आहे, ज्यामध्ये लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग तुमचं होणार आहे. यासाठी कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सर्व क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. इंग्लिश, बँकिंग नॉलेज बाबतचे क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी रिलेटेड आणि कॉम्प्युटर रिलेटेड तुमचे क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत. यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई, MMR रिजन, सातारा, सांगली आणि धुळे इतके एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. यासाठी ॲप्लिकेशन फी बघा, जनरल, EWS, OBCसाठी 750 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. SC ST हँडिकॅपसाठी कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जर तुम्ही अगेन SC ST हँडिकॅप OBC कॅन्डिडेट असाल, तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे, जे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी 29/1/2026 पासून 18/2/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे मित्रांनो. SBIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो. कायमस्वरूपी स्टेट बँकेची जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये बेस्ट इन क्लास सॅलरी तुमची राहणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो. सो मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढे बेल आयकॉन क्लिक कराल. या भरतीमध्ये जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असेल तर प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. धन्यवाद.